Chalo, so welcome everyone. Welcome to Sadhava classes, and you are in standard 9. We are taking your mathematics part 1. त्यातला first chapter झालेला आपला, and we are starting your second chapter. We have already started 2.2 पर्यंत झालेलं आपलं. Now we'll move towards the next thing. आपण सर्ट्स पाहतोय, करणी पाहतोय, करणी. What are the सर्ट्स आपण ऑलरेडी पाहिलं. ठीक आहे. परिमेय संख्या काय, अपरिमेय संख्या काय, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स आपण पाहिलेलं आहे. ओके, नाव आपल्याला आता करणीच्या काही क्रिया वगैरे सुद्धा पाहिल्या, ऑपरेशन ऑन सर्ट्स पाहिले आपण. आपल्याला आता हा पार्ट पाहायचा करणीचे परिमेयीकरण. ठीक आहे, करणीचे परिमेयीकरण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, काय आहे करणीचे परिमेयीकरण, पेज नंबर 38 आहे बघा. ओके, चलो, रॅशनलायझेशन ऑफ सर्ट. सो व्हॉट इज रॅशनलायझेशन, काय नेमकं ऍक्च्युली व्हॉट डज इट मीन, काय म्हणायचं बघा. कालच मी घेतलं असतं, पण काल उगा तुमच्या डोक्यावरून गेलं असतं, त्यामुळे थांबलो तुम्ही. लेट्स सी व्हॉट डू यू मीन बाय रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. व्हॉट डू यू मीन रॅशनलायझेशन ऑफ सर्ट म्हणजे काय, करणीचे परिमेयीकरण म्हणजे काय. चला लक्ष द्या. व्हॉट डू मीन बाय रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. सी, रॅशनलायझेशन ऑफ सर्ट म्हणजे काय, तर दोन करणींचा जेव्हा तुम्ही गुणाकार केला, जर तुम्ही दोन करणींचा गुणाकार केला आणि तो गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल, तर त्यांपैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा काय म्हणतात, परिमेयकारक गुणक म्हणजेच रॅशनलायझेशन फॅक्टर असे म्हणतात. थोडक्यात काय, तर तुम्हाला करणीचं चिन्ह काढून टाकायचं. समजलं काय करायचं, तुम्हाला जे चिन्ह आहे करणीचं, हे चिन्ह जे आहे ना, हे चिन्ह तुम्हाला काढून टाकायचंय. येस, टू पार्टिसिपंट रेज हँड्स. नयन बोल, काय झालं नयन. काय नाही. एकटा एकटा ओके, चलो. सो तुम्हाला काय करायचं, रॅशनलायझेशन म्हणजे काय, परिमेयकरण म्हणजे काय, तर हे चिन्ह आपलं जे आहे ना, वर्गमूळ चिन्ह किंवा करणीचं चिन्ह, ते आपल्याला काढून टाकायचंय. ते काढण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, काय करायचं बघा. व्हॉट यू नीड टू डू. वर्गमूळ 2 या करणीला जर तुम्ही वर्गमूळ 2 ने गुणलं, बघा नीट लक्ष द्या. जर तुम्ही वर्गमूळ 2 ला, या वर्गमूळ 2 ला तुम्ही परत वर्गमूळ 2 ने जर गुणलं, तर काय येतं, वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 वर्गमूळ 4. आवाज बंद ठेवायचा आहे. कोणाचा आवाज चालू आहे, म्यूट करायचा आहे. वर्गमूळ 4, आता वर्गमूळ 4 म्हणजेच काय, कोणाचं वर्गमूळ आहे 4, कोणाचा वर्ग आहे 4, 2. तर तुमचं उत्तर किती आलं, 2 उत्तर आलं. तुमचं उत्तर किती आलं, 2. म्हणजे तुम्ही काय केलं, याला चिन्ह काढून टाकलं. बघा ना, आन्सर मध्ये चिन्ह आहे का, नाहीये, तुम्ही चिन्ह काढून टाकलं. म्हणजेच याला काय केलं आपण, परिमेयकरण केलं. काय केलं, परिमेयकरण केलं. आणि वर्गमूळ 2 चा परिमेयकारी गुणक आपण काय घेतला, वर्गमूळ 2 घेतला. काय घेतला, वर्गमूळ 2 आहे असं मानलं. परत रिपीट करतो बघा. So what is rationalization of surd? What is rationalization of surd? So if the product of two surds is rational number, okay, then it is called as rationalizing factor. म्हणजे you need to remove this sign. हे जे साइन आहे ना, हे साइन रिमूव्ह करायचं. कोणतं साइन, साइन हे जे साइन आहे ना, किंवा सिंबल, सॉरी, जो सिंबल आहे ना, सिंबल तुम्हाला रिमूव्ह करायचा. कोणता, स्क्वेअर रूटचा. ना, if you divide, sorry, if you multiply, if third root 2 is multiplied by root 2, then we get root 2 into root 2, root 4. But root 2 means what? Root 2 means what? 2. So it is a rational number. Therefore, root 2 is a rationalizing factor of root 2. समजलं तुम्हाला, चिन्ह आपण काढून टाकलं. बघा नाही, आन्सर मध्ये चिन्ह आहे का, कुठे नाहीये. सो we have removed the sign of surd. We have removed the sign of surd. कोणाचं नेटवर्क गेला वाटतं. ओके, नो प्रॉब्लेम. चला, तुम्हाला सांगितलं नेटवर्क गेल्यानंतर तुम्ही परत जॉईन होऊ शकता. यू कॅन जॉईन. आता पुढे अजून एक्झाम्पल दिलंय, वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 8 यांचा गुणाकार करा. ठीक आहे, बघा, वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 8 यांचा गुणाकार करा, किती मिळेल, वर्गमुळात 16 मिळेल. वर्गमूळ 16 म्हणजेच काय, 4. बरोबर की नाही, वर्गमूळ 16 म्हणजेच काय झालं, 4 आलं. ही संख्या परिमेय आहे, म्हणजेच यांचा जर गुणाकार केला, वर्गमूळ 2 चा वर्गमूळ 8 हा काय आहे, परिमेयकरणाचा गुणक आहे. म्हणजे काय, तो फॅक्टर झाला. कोणता फॅक्टर, रॅशनलायझिंग फॅक्टर झाला. विच वन, इट इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर. परत रिपीट करतो बघा. See, if you multiply root 2 by root 8, if you multiply root 2 by root 8, what do we get? Root 2 into root 2, root 16. 2 8 is 16. But root 16 means what? Root 16 means what? 4. बरोबर की नाही? Square root of 16 is 4. Therefore, root 2 is the rationalizing factor of root 8. Getting? सोपं आहे. आपला चिन्ह काढून टाकायचं. ओके, आपल्या चिन्ह काय करायचं, काढून टाकायचं आहे. So what is to remember? What is to remember here?
Rationalizing factor of a given surd is not unique. If a surd is rationalizing factor of a given surd, that a surd obtained by multiplying it with any non-zero rational number is also a rationalizing factor of the given word. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, दिलेल्या करणीचा बघा, दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक शून्य असतो का, गुणक एकमेव नसतो. आवाज येतोय माझा? कॅन यू हिअर मी? चला चलो. तर काय होतंय पुढे बघा, तर ती सुद्धा करणी असते, त्याला परिमेयकारक गुणक असे म्हणतात. अजून काय उदाहरण देतो तुम्हाला. वर्गमूळ वर्गमूळ 27 चे काय करायचंय, परिमेयकरण गुणक करा तुम्हाला लिहायचं आहे. आता वर्गमूळ 27 आहे, वर्गमूळ 27 ला काय केलं, फोड केली. किती आली फोड याची, फोड काय आली, वर्गमूळ सॉरी 9 गुणिले 3, 3 9 जा 27. बघा काय केलं आपण, 27 चे फॅक्टर केले, मूळ अवयव पाडले याचे, 3 9 27. आता हा 9 जो आहे, 9 म्हणजे काय, त्याचं वर्गमूळ बाहेर आलं, किती आलं, 3√3. आता या 3√3 ला जर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, तर कशाने मल्टिप्लाय करणार, √3 ने. फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं, √3 ने. आता काय होणार बघा, वर्गमूळ 3 ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे हा तुमचा प्रश्न आहे बघा, मूळ प्रश्न आपला हाच राहतो. त्याला गुणलं कशाने, तुम्ही वर्गमूळ 3 ने गुणलं, तर काय उरलं, 3 गुणिले 3. हा 3 असाच राहिला, आणि या दोघांचा गुणाकार किती आला, 3 आला, 3 त्रिक 9. ही झाली तुमची परिमेय संख्या, ही झाली तुमची परिमेय संख्या. आणि वर्गमूळ 3 हा काय झाला, याचा परिमेयकरण गुणक झालेला आहे. काय झाला, परिमेयकरक गुणक झालेला आहे. सी रिपीट करतो बघा तुम्हाला. √27. व्हॉट इज द क्वेश्चन आहे √27, बट √27 आपण काय केलं, वी हॅव टू सिम्प्लिफाय केलं. काल बघितलं तुम्ही सिम्प्लिफिकेशन. सो 9 3 जा 27, 3 9 3 जा 27, 9 आउट ऑफ तो रूट आउट ऑफ द साइन, आणि त्याचं स्क्वेअर रूट बाहेर येतं. सो आन्सर क्वेश्चन इज 3√3. अँड इफ यू मल्टिप्लाय विथ द √3, जर मल्टिप्लाय केलं √3 ने, यू गेट 3 3 जा 9, √3 जा 9, बिकॉज 3 तसाच राहतो. अँड √3 इंटू √3 किती होतात, 3. ठीक आहे, सो दिस इज युअर आन्सर. आता आपण जेव्हा ऍक्च्युअली आन्सर सोडू ना, तेव्हा तुम्हाला कळेल की हाऊ आर वी गोइंग टू सॉल्व्ह इट. अजून एक एक्झाम्पल आहे, पण आता हे कसं आहे, तुम्हाला डिनोमिनेटर मध्ये बघा, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. ओके, तुम्हाला क्वेश्चन जातो डिनोमिनेटर मध्ये छेदांचे परिमेयकरण करायचे. अशा गणितामध्ये खूप सोपी पद्धत असते बघा. काय करायचं नेमकं तुम्हाला, छेदामध्ये जी संख्या असते त्या संख्येने त्याला गुणायचं असतं. बघा नीट लक्ष द्या. बघा काय प्रश्न आपल्याला, 1 वर्गमूळ 5 हा प्रश्न आपल्याला, 1 वर्गमूळ 5. तर काय केलं, वर्गमूळ 5 ने दोन्ही बाजूला गुणलं. बघा इथे अंशाला आणि छेदाला वर्गमूळ 5 ने गुणलेलं. तर वर काय राहिलं, वर्गमूळ 5 राहिलं. आणि जर तुम्ही छेदाचा विचार केला, तर वर्गमूळ 5 गुणिले वर्गमूळ 5 किती आले, 5. वर्गमूळ 25, 25 म्हणजे 5. हे झालं तुमचं उत्तर, हे झालं तुमचं उत्तर. सेम दुसरं गणित बघा, 3/2√7, 3 अधिक 2. आता इथे 2 वर्गमूळ 7 आहे ना, तर इथे फक्त वर्गमूळ 7 ने दोघांना गुणायचं बघा, अंशाला आणि छेदाला. तर काय येणार, अंशामध्ये येणार 3 वर्गमूळ 7. इथे 2 दुणे 7, 2 14. किती येतं, 2 14. खूप सोपं आहे बघा हे. परत रिपीट करतो बघा. डिनोमिनेटर, यू हॅव टू रॅशनलाइज द डिनोमिनेटर. रॅशनलाइज द डिनोमिनेटर मीन्स व्हॉट, तर डिनोमिनेटर मध्ये छेदामध्ये आपल्याला हे साइन नकोय, बस अंशामध्ये आलं तरी चालेल. ओके, इफ इट इज इन द numerator, it will do, but it should not be in the denominator. So what we have done, we have multiplied with the denominator as well as numerator with √5. √5 आहे ना, याने मल्टिप्लाय केलं, you get √5 upon 5. सिमिलरली 3/2√7 आहे. आता इथे 2√7 आहे, पण आपल्याला फक्त √7च घ्यायचं आहे. सो वी हॅव मल्टिप्लाइड विथ द √7 टू बोथ द साइड. बघा, ओके, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनोमिनेटर इंटू डिनोमिनेटर. सो यू गेट 3√7, 2 into 7, 2 7 जा 14. So your answer is 3/3√7/14. जर तुम्ही बघितलंय ना, बघा, सी डिनोमिनेटर मध्ये चिन्ह नाहीये. ओके, देर इज नो साइन इन द डिनोमिनेटर, देर इज नो सिम्बॉल इन द डिनोमिनेटर. अंशामध्ये असलं तरी चालेल, आपल्याला अशी घेणं नाही. गेटिंग, समजते सगळ्यांना? चलो नाव, आता तुम्हाला डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवायचा आहे. छेदांचे परिमेयकरण करण्यासाठी परिमेयकरण गुणकाचा उपयोग होतो. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोयीचे असते, म्हणून छेदांचे परिमेयकरण करतात. कळलं का करतात? वाय वी डू इट? बिकॉज सी वी कॅन मेक यूज ऑफ रॅशनलाइजिंग फॅक्टर टू रॅशनलाइज द डिनोमिनेटर. इट इज इझी टू यूज नंबर्स विथ रॅशनल डिनोमिनेटर, दॅट इज वाय वी रॅशनलाइज इट. तर रॅशनलाइज करायचं बिकॉज तुम्हाला कळलं पाहिजे की
डिनोमिनेटर रॅशनल नंबर करण्यासाठी यू शुड रॅशनलाइज. ठीक आहे, चलो. कन्फ्युजिंग होतंय. आता प्रॉब्लेम सेट 2.3 सोडवायला घेऊया. जेवढं आपल्याला होईल तेवढं आपण सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम सेट 2.3. मी एकच स्क्रीन ठेवतोय. क्वेश्चन काय फक्त बघून घ्या. प्रश्न काय तुमचा? पुढील करणीच्या कोटी सांगायचं तुम्हाला. काय प्रश्न आहे बघा. प्रश्न पहिला काय? पुढील संख्यांच्या करणीच्या कोटी सांगायचं आहे. यू हॅव. काय प्रश्न आहे तुम्हाला परत सांगतो. कोटी सांगायच्या आहेत. Okay, state the order of the surds given below. So state the order of surds given below. Right? Chala. Question number 1. Yes, Nayan, tell me what is the order of the surd in question number 1. Wrong आहे चालेल Nayan, no problem. चल fast. कॅमेरा चालू कर mic. Nayan, tell me wrong आहे चालेल. Don't worry. So what is the order of this question? Yes, Bhargav, you tell me. Yes, Bhargav, you tell me. Order is this. बघा आता जे लिहिलं ना, this is the order. Order काय आहे? फर्स्ट क्वेश्चनची ऑर्डर आहे 3. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनची ऑर्डर काय आहे? 3 आहे. पहिल्याची जी काय आपल्याला काय काढायची आहे? कोटी काढायची आहे. कोटी काय? कोटी किती आहे? पहिल्या गणिताची आपल्याला कोटी किती मिळाली? पहिल्या गणिताची आपल्याला मिळालेली आहे 3. बघा, पहिल्या गणिताची कोटी किती मिळाली? करण्याची कोटी मिळाली आहे 3. समजलं का आता? भार्गव कळलं आता? गुड. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. 5 रूट 12. आता इथे रूट 12 आहे ना, बाकी सोडून द्या. 5 आहे काय? इथे रूट 12 आहे. रूट 12 म्हणजे काय? तर याची जी काय कोटी आहे किंवा याची जी ऑर्डर आहे ती किती आहे? 2 आहे. किती आहे ते ऑर्डर? 2 आहे. हाऊ मच इज द ऑर्डर? इट इज 2. देन क्वेश्चन नंबर 3 इथे. नाव यू कॅन सी क्वेश्चन काय तुमचा? इट इज 10th रूट ऑफ 4th रूट ऑफ 10. 4th रूट ऑफ 10. सो ऑर्डर किती आली इथे? 4 आली. ऑर्डर किती आली? 4 आली. Now, next question it is 2. Next question it is 2. Square root of 39. आवाज बंद ठेवायचा. Square root of 39. So ऑर्डर किती आली इथे? 2 आली. कोटी किती आली? 2. आणि लास्ट क्वेश्चन मध्ये कोटी किती आली? 3 आली. लास्ट क्वेश्चन कोटी किती आली? 3 आली. ठीक आहे, समजलं आता सगळ्यांना? एनी डाऊट गाईस? क्वेश्चन नंबर 2. State which of the following are surds and satisfy your answer. Which of the following are surds and satisfy your answer. Now, काय प्रश्न तुम्हाला? पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहे ते सांगायचं आहे. कोणत्या आहेत ते सांगायचं नाहीये ते पण सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 काय? 3 वर्गमुळात 51. 3 वर्गमुळात 51 बरोबर. बघा आता तुम्हाला दाखवतो ते मी. इथे दाखवतो, इथे जागा आपल्याकडे. नाव 51 आहे. इथं काय? क्यूब. नाव आता 51 ची 4 जरी केली तरी सुद्धा काही फरक पडणार आहे याच्यामध्ये? नाही पडणार. 51 काय येणार तुम्हाला? फॅक्टर्स काय येणार 51 चे? 17 त्रिक 51. 17 इंटू 3. 7 इंटू 3. इथं येणार क्यूब. पण तरी सुद्धा याचं आन्सर निघू शकतं का आपलं? नाही. याचं आन्सर निघू शकतं का? नाही. देअरफॉर पहिली काय आहे? इट इज अ सर्ड. काय ना तुम्ही? इट इज अ सर्ड. पहिली काय तुम्ही? इट इज अ सर्ड. ही काय आहे? करणी आहे. कसं लिहिणार आपण? इट इज अ सर्ड. ही करणी आहे. इट इज अ सर्ड. ही करणी आहे. कळलं? ही करणी आहे. पहिली काय आहे? करणी आहे. कारण उत्तर निघतंय का याच्यामध्ये? नाही. कुठे उत्तर निघतंय का याच्यामध्ये? नाही. गेटिंग? चला पुढे बघा. देन क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. फोर्थ रूट ऑफ 16. काय करायचं तुम्हाला? फोर्थ रूट ऑफ 16 बघा इथे. इथे आपल्याला सॉरी एक मिनिट मोठं करतो ना. फोर्थ रूट ऑफ 16. आता 16 चे फॅक्टर काढा. फोर्थ रूट ऑफ 16. फोर्थ रूट ऑफ 16 काय आहे ना? 16 चे फॅक्टर काढा. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 2 2 जा 3. सॉरी 2 2 जा 4. 4 2 जा 8. 8 2 जा 16. हे झाले फॅक्टर झाले, अवयव झाले. ठीक आहे, आणि इथे किती आले? 4 आहे. दॅट मीन्स यू कॅन से याचा आन्सर किती येतं? बघा 1 2 3 4 आहेत आणि इथे 4 आहे. सो युअर आन्सर इज 2. युअर आन्सर इज 2. म्हणजे यू गेट अ रॅशनल नंबर. तुम्हाला रॅशनल नंबर मिळाला, परिमेय संख्या मिळाली. देअरफॉर रूट
सिक्स बघा, हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे ना, इट इज नॉट अ सड. काय लिहिणार तुम्ही? नॉट अ सड, करणी नाही. नॉट अ सड, करणी आहे का? नाहीये. लक्षात घ्या, ही करणी नाही. समजतंय? बिकॉज वी गेट द व्हॅल्यू. आणि तुम्हाला हे पण लिहायचं, मी आता जे सोडून दाखवतो ना, ते पण तुम्हाला दाखवायचं तुमच्या वहीमध्ये. ही करणी आहे का? नाहीये. इट इज नॉट अ सड. इट इज नॉट ए सड. राईट? बघा ना, सिम्पल आहे. तुम्हाला जर विचारलं मी, इफ यू आर आस्क टू टेक द फोर्थ रूट ऑफ 2, तुम्ही जर विचारलं 2 चा फोर्थ रूट काढाय, सो व्हॉट यू विल डू? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, राईट? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. सो युअर आन्सर इज 16. 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16. दिस इज युअर आन्सर. म्हणून जर मी विचारलं तुम्हाला की 16चं फोर्थ रूट काढा, इफ आय आस्क यू टू टेक द 16चं फोर्थ रूट काढा, तर युअर आन्सर इज 2. युअर आन्सर इज 2. बरोबर? 16चं चौथं मूळ जर काढायचं म्हटलं, तर उत्तर किती येतं आपलं? 2 उत्तर येतं. किती उत्तर येतं? 2 येतं. म्हणून याला म्हणतात ही करणी नाही. इट इज नॉट अ सड. गेटिंग? इट इज नॉट अ सड. थोडं कन्फ्युजिंग वाटेल, डोंट वरी, बट यू विल गेट इट. नेटवर्क गेला असेल, पुन्हा जॉईन करू शकता, नो प्रॉब्लेम. चलो नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 3, 81 and 5. 81 and 5. बघा, मी तुम्हाला इथे जागा आहे का? येस. 81 and 5 हिअर. नाव आता 81 चे फॅक्टर काढा. सो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 81? 81 चे फॅक्टर काढा. बघा. सी 3 3 3 जा 9, 9 3 जा 27, and 27 3 जा 81. 97 27 3 जा 81. आता इथे 5 आहे आणि आतमध्ये संख्या 3 4च आहे. सो इट इज ऑल्सो अ सड. ही काय आहे? सड आहे. लक्षात घ्या, इट इज ऑल्सो अ सड. ही सुद्धा काय? सड आहे. समजलं? जर इथे 5 संख्या असतात किंवा इथे 4 असतं, देन इट इज नॉट अ सड. समजतं का? ही करणी आहे. लक्षात घ्या, ही काय? करणी आहे. ही करणी आहे. एनिवे, चला, कळलं इथपर्यंत? काही डाऊट आहे का? एनीबडी डाऊट असेल तर येस, सॉरी, असेल डाऊट, जर समजलं नसेल तर नो करा, समजलं असेल तर येस करा. फास्ट टाइप मध्ये पाठवा माझ्याकडे उत्तर. ना 256. 256 मला सांगा, 256 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? चला पटापट सांगा, 266 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? व्हॉट इज द 256 चा स्क्वेअर रूट सांगा मला. 256 चा स्क्वेअर रूट, तुमचे स्क्वेअर पार्ट पाहिजे, स्क्वेअर्स. सो 250 स्क्वेअर रूट काय येतं? फटाफट सांगा. किती येतं 250 चा स्क्वेअर रूट? कोण सांगेल? येस सांगा फटाफट. प्रगती, भार्गव, पटापट सांगा. स्क्वेअर रूट ऑफ 256. 256 कोणाचा वर्ग आहे? कोणाचा स्क्वेअर आहे 256? कोणत्या संख्येचा? कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे सांगा. येस, पटकन टाइप करून पाठवा आन्सर. विच नंबर आहे स्क्वेअर ऑफ 256? कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे 256? पटकन. येस, कोणी सांगा, नो प्रॉब्लेम. सांगा किंवा टाइप करून पाठवा. सांगा किंवा टाइप करून पाठवा पटकन. कोणाला येत नाही का? थांबा जरा. सर आवाज येत नाही. माझा आवाज येत नाही तुम्हाला? कॅन यू हिअर मी नाव? कॅन यू हिअर मी? येतोय का आवाज? सर नो. हो सर. एक सेकंड. सर चलो. येस. सो द आन्सर बरोबर आहे सगळ्यांचं. चला. सो द आन्सर ऑफ दिस, सो रूट 256 इज इक्वल टू 16. बरोबर. देअरफॉर रॅशनल नंबर मिळाला, परिमेय संख्या मिळाली. दिस इज नॉट अ सड. ही करणी आहे का? नाहीये. दिस इज नॉट अ सड. ही करणी आहे का? नाहीये. लक्षात घ्या, ही करणी आहे का? नाही. इट इज नॉट अ सड. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 5. 64 च क्यूब. क्यूब रूट ऑफ 64. क्यूब रूट ऑफ 64. क्यूब रूट ऑफ 64. ना 64 चा फॅक्टर काढा. फॅक्टर्स ऑफ 64 काय येणार? 4 इंटू 4 इंटू 4. 4 इंटू 4 इंटू 4. ठीक आहे. 4 चौक 16, 16 चौक 64. 4 4 जा 16, 16 4 जा 64. युअर आन्सर इज 4. सो परिमेय संख्या मिळाली, रॅशनल नंबर मिळाला. देअरफॉर इट इज ऑल्सो नॉट अ सड. पाचवी पण संख्या सड आहे का? नाहीये. बरोबर. ही करणी नाहीये. लक्षात घ्या, ही सुद्धा करणी आहे का? नाहीये. ही करणी आहे का? नाहीये. ही संख्या सुद्धा करणी नाहीये.
लास्ट बघा काय तुम्हाला. चल लास्ट वन 22/7 हे डिरेक्टली दिलं. आता इथे तुम्हाला डायरेक्टली कळतं 22/7 चा स्क्वेअर रूट निघत नाही. इथे सरळ लिहायचं इट इज अ सड. शेवटचं सड आहे. इट इज अ सड. बरोबर ही करणी आहे. इट इज अ सड ही करणी आहे. क्वेश्चन 1 झाला. क्वेश्चन 2 आपला या ठिकाणी झालेला आहे. क्वेश्चन 3 होईल आपला, काही प्रॉब्लेम नाहीये. ना काय प्रश्न आहे तुम्हाला. क्लासिफाय द फॉलोइंग पेयर्स. एक सेकंड चालू ठेवायचं. नाही चिन्ह येत नाही इथे. चला काय प्रश्न आपला. तुम्हाला काय यायचं क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्स इनटू लाईक सर्स अँड अनलाईक सर्स. लाईक सर्स अँड अनलाईक सर्स तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. व्हॉट विल डू आय थिंक माझ्या मते ना विल टेक क्वेश्चन नंबर 3 टुमॉरो. ठीक आहे थोडं उद्या घेऊया कारण उद्या डोक्यावरून जायला नको म्हणून माझ्या मते हे उद्या कंटिन्यू करूया.